एखादा पदार्थ आवडीचा असो किंवा नसो, पण तो जर परफेक्ट चवीचा बनला ना, तर तो प्रत्येकालाच आवडतो. त्याच पद्धतीने आपण आज झटपट एकदम चवदार आणि कमी मसाल्यामध्ये खारं वांगं बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. नेहमीच खारं वांगं बनवण्यासाठी एकदम कोवळी आणि काटेदार एकदम गावरान अशी वांगी घ्यायची. तरच ते परफेक्ट चवीला होतात. तर इथे बघा एका वांग्याला होल दिसतंय, तर हे होल नाही आहे, इथे किडलेलं वांगं नाही आहे, त्याला ना वांग्याचाच काटा रुतलेला आहे आणि त्यानेच ते पडलेलं होल आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने एकदम कोळी कोळी वांगी मी घेतली. एकदम गावरान वांगी आहे ती. सर्वात अगोदर आपण वांगे चिरून घ्यायचे. तर आता काटेरी वांग्याला खूप जास्त काटे असतात, तर खाताना ते काटे टोचू नये त्यासाठी आपण काटे काढून घ्यायचे. आणि देठ जो आहे ना तो असा तोडून घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा देठ आपण इथे कट करून घेतलेला आहे. तर वांगं बघा खूप खोलवर असं चिर द्यायची नाही आहे त्याला. अशा पद्धतीने त्याला मी 2 कट्स देऊन घेतलेत आणि जिथे आपला देठ चालू होतं ना तिथपर्यंत आपल्याला हे कट देऊन घ्यायचेत. आणि वांगं बघा आतमधून एकदम पांढरं शुभ्र आहे, त्या वांग्यामध्ये अजिबात बी दिसत नाही आहे. अशाच पद्धतीचे आपल्याला वांगे वापरायचे आहेत खारा वांगं बनवण्यासाठी. खूप जास्त कोवळी छोटी छोटी वांगे घ्यायची नाही आहेत, याच पद्धतीचे वांगे घ्यायचे आहेत आपल्याला खारा वांग्यासाठी. आणि सर्व वांगे आपण याच पद्धतीने कट करून घ्यायचे. जर किडलेलं वांगं असेल ना तर ते आपल्याला अजिबात घ्यायचं नाही, त्याचा अर्धा भाग देखील घ्यायचा नाही आहे. मसाला भरल्यानंतर तो बाहेर जाऊ नये त्यासाठी खूप जास्त कट इथे द्यायचे नाहीत वांग्याला. आपण आता सर्व वांगी चिरून झाल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेली आहेत, ते काळे पडू नये त्यासाठी. आणि इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर मी ते अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे बारीक चिरून आणि भरपूर असा म्हणजे 1 गड्डी लसूण घेतला आहे. मिरच्या घेतल्यात, जेवढं मला तिखट हवं आहे त्यानुसार मी ते 5-6 मिरच्या घेतल्यात आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. तर सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाण्याची भरड करून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने एकदम जाडसर भरड करून घ्यायची. खूप जास्त बारीक वाटायचे नाही आहेत शेंगदाणे. खाऱ्या वांग्यामध्ये खाता खाता थोडेसे असे शेंगदाणे खाताना जर लागले तर ते चवीला छान लागतात, म्हणून मी जाडसर भरड करून घेतली. आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरची आणि खोबऱ्याचं मी बारीक वाटण करून घेतले. पाणी न टाकताच आपल्याला ते कोरडंच वाटून घ्यायचं आहे. तर वांगी मी पाण्यातून बाहेर काढलेली आहेत. तर इथे आपण आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कूट आणि आपण जे आता मिक्सरवर बारीक केलेलं वाटण आहे, मिरची, लसूण आणि खोबऱ्याचं ते देखील. आणि एकदम बारीक चिरून मी इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतली, म्हणजे जवळजवळ 1 वाटी कोथिंबीर आहे. ती कोथिंबीर घेतली आणि गरम मसाला इथे टाकून घ्यायचा. तर अर्धा चमचा मी गरम मसाला टाकला आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे. गरम मसाला जर खाऱ्या वांग्यामध्ये वापरला ना तर चव खूप छान लागते भाजीची. आणि 2 चमचे मी ते धना पावडर टाकणार आहे. धने देखील खूप जास्त प्रमाणामध्ये असतात खाऱ्या वांग्यामध्ये. तुमच्या जवळ जर अख्खे धने असतील ना तर 2 ते 3 चमचे धने भाजून घ्यायचे, तेल न टाकताच भाजायचे आणि नंतर ते आपण वाटून घ्यायचे. माझ्याकडे पावडर होती तर मी पावडर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. तर 1 चमचा मी तेल टाकून घेतले आणि हे सर्व मिश्रण आता एकत्रित करून घ्यायचे. सर्व मसाले, मीठ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे, जेणेकरून ती जी मसाल्यांची चव आहे ती सर्व वांग्यामध्ये एकसारखी येईल. आणि वांगे पाण्यातून आपण काढून ठेवलेच होते. वांग्यामध्ये बघा असा दाबून दाबून मसाला भरायचा आहे आणि हाताने देखील थोडंसं वांगं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला एकदम दाबून बसेल वांग्यामध्ये आणि अजिबात बाहेर येणार नाही. जास्तीचा जे मसाला असेल ना तो काढून घ्यायचा. याच पद्धतीने मी आता सर्व वांगेमध्ये मसाला भरून घेणार आहे. सर्व वांग्यांमध्ये एकदम दाबून असा भरपूर मी मसाला भरलेला आहे आणि थोडाफार शिल्लक देखील आहे. लगेचच आपण आता वांगे शिजण्यासाठी टाकणार आहोत. तर 3 चमचे मी इथे तेल टाकून घेतले. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये सर्व वांगी टाकून घ्यायची आणि फास्ट गॅसवर आपल्याला वांगे व्यवस्थित परतून घ्यायचेत. वांग्याला व्यवस्थित डाग पडले पाहिजेत, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित वांगे भाजले पाहिजेत. अशा पद्धतीने वांगे परतून घ्यायचेत. आणि तो जो मसाला आहे ना उरलेला तो लगेच टाकायचा नाही आहे. वांगे व्यवस्थित परतून झाल्यानंतरच त्यामध्ये मसाला टाकायचा आहे. तर सर्व वांगी परतून झाली होती आणि त्यामध्ये मी मसाला टाकून तो मसाला देखील मी परतून घेतला आहे. आता मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि यानंतर भाजीमध्ये आपण पाणी टाकायचं. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता त्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून
ते पाणी सुरुवातीला टाकून घेतलं आणि त्यानंतर ताटामध्ये देखील आपण मसाला मिक्स केला होता त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकले. या भाजीमध्ये खूप जास्त रस्सा नसतो, थोडंसं घट्टसरच भाजी असते ही वांग्याची. पण तुम्हाला जर पातळ भाजी हवी असेल ना तर आपण तशी देखील करू शकतो, पण ही भाजी घट्टसरच छान लागते. आणि 5 ते 7 मिनिटातच वांगे शिजून झाली आहेत बघा. रश्श्याला जो दाटसरपणा आहे ना तो एकदम परफेक्ट आला आहे. तर वांगं देखील आपण इथे आता चेक करून बघायचं. एकदम व्यवस्थित वांगं शिजलेलं आहे. वांग्यामध्ये वरतून कोथिंबीर टाकायची अजिबात गरज नाही, कारण आपण भरपूर कोथिंबीर टाकली होती मसाल्यामध्ये. अशा पद्धतीने नक्की तुम्ही खाऱ्या वांगं ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.